उभाटा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेच्या आघाडीची घोषणा होणार आहे। संजयजी राऊत यांनी या घोषणेसाठीचा मुहूर्त दुपारी 12 वाजताचा निवडला आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की ज्यांचा मुहूर्तच 12 वाजताचा आहे त्या आघाडीचे निश्चितपणे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही। मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी निश्चित केलंय की मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये उभाटा गट आणि मनसेचे 12 वाजवायचे, म्हणून कदाचित संजय राऊत यांनी देखील जाणीवपूर्वक या दोन्ही भावाचे 12 वाजवण्यासाठी 12 वाजताचा मुहूर्त निवडलाय। मला अतिशय खात्रीशीरपणे एक माहिती काल अशी मिळाली की संजय राऊत यांनी युतीच्या मुहूर्ताची घोषणा केल्यानंतर राज ठाकरे यांची चिडचिड झाली। राज ठाकरे अतिशय चिडले होते की संजय राऊत यांना घोषणेचे अधिकार कुणी दिले, त्यामुळे राज ठाकरे यांची देखील चिडचिड झाली। कारण 12 वाजताचा मुहूर्त राज ठाकरे यांना मान्य नव्हता। त्यांना असं वाटलं होतं की 12 वाजताचा आपण मुहूर्त निवडला तर आपले देखील 12 वाजतील, त्यामुळे त्यांनी संजय राऊतांकडे याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली आणि चिडचिड देखील व्यक्त केली। ही या दोघांच्या चिडचिडीची आणि अस्वस्थतेची सुरुवात आहे। जसे जसे निवडणूक जवळ येईल, जसा जसा मुहूर्त जवळ येईल, तसं तसं यांची अस्वस्थता, या दोघांमधली भांडणं वाढणार आहेत आणि या दोन्ही भावांच्या एकत्रीकरणाचं क्रेडिट फक्त आणि फक्त संजय राऊत घेत आहेत। त्यामुळे देखील अनेकांमध्ये अस्वस्थता आहे। हे दोघेही भाव एकत्र असतील तर आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही, त्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा। परंतु हे मुंबईसाठी एकत्र नाहीत तर खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी एकत्र आहेत, हे महाराष्ट्रानं ओळखलेलं आहे। ऐतिहासिक पर्वाची सुरुवात असं संजय राऊतांनी या सगळ्या युतीला किंवा त्यांची जी आघाडी होते त्याला म्हणलं। संजय राऊत असं म्हणतायत की ही ऐतिहासिक पर्वाची सुरुवात आहे। ही ऐतिहासिक पर्वाची नाही तर ऐतिहासिक पराभवाची सुरुवात असेल। ज्या पद्धतीनं दोन्ही भाऊ एकत्र आलेत त्यामुळं तुमचं ऐतिहासिक पर्व होणार नाही तर ऐतिहासिक पराभव करायचा हे मुंबईकरांनी आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलेलं आहे। संजयजी राऊत, तुम्ही कितीही ऐतिहासिक पर्वाच्या गप्पा करा, एकत्र येण्याच्या गप्पा करा, मनोमिलन करण्याच्या गप्पा करा, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनं या ऐतिहासिक पर्वावर तुमचा ऐतिहासिक पराभव करायचा आहे हे ठरवून टाकलंय आणि त्याचा मुहूर्त तुम्ही 12 वाजताचा निवडलेला आहे। खरं तर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश जे घेऊन येत होते त्यांच्यावर गोळ्या कोणी झाडल्या? काँग्रेसनी झाडल्या होत्या। मराठी माणसावर गोळ्या कोणी झाडल्या? तत्कालीन काँग्रेस सत्ताधारींनी झाडल्या। मंगल कलशाच्या गप्पा संजय राऊतांनी करू नये। ज्यांनी आपल्या तिजोरीचा कलश मुंबई लुटून भरला त्यांना मंगल कलशाबद्दल बोलायचा अधिकार नाही। संजय राऊत, तुमच्या पक्षानं उभाटा गटानं तिजोरीचा कलश फोडला आणि स्वतःच्या घरातील तिजोऱ्या भरल्या। आपण कलश तोडून, मुंबईतल्या तिजोरीतला कलश तोडून तुम्ही मातोश्री 2 बांधली। त्यांनी मंगल कलशाच्या गप्पा करू नये। हा मंगल कलश महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्राचा मंगल कलश देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत आहेत, एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत आहे आणि महायुतीसोबत हा मंगल कलश उभा राहणार आहे। तुमचा मंगल कलश नाही तर तुमचा अमंगल कलश आहे आणि ज्यांनी आपल्या तिजोरीचा कलश फोडून, मुंबईच्या तिजोरीचा कलश लुटून स्वतःची घरं बांधली, स्वतःची घरं भरली, त्यांना महाराष्ट्र कधीही थारा देणार नाही, त्यांना मुंबईकर कधीही निवडून देणार नाहीत। खरं बूट चाटे कोण आहेत आणि तळवे चाटण्यामध्ये कोण पटाईत आहेत हे महाराष्ट्रानं बघितलंय। संजयजी राऊत, तुमच्या गटानं, तुमच्या पक्षानं सोनिया गांधींचे तळवे चाटण्यासाठी कमी केलं नाही। फक्त सत्ता मिळावी, मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी तुम्ही सोनिया गांधींचे, राहुल गांधींचे दिल्लीमध्ये जाऊन तळवे चाटले होते, हे मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनतेनं विसरलेलं नाही। एवढंच नाही तर तुम्ही सत्तेसाठी सिल्वर वॉकवर जाऊन कशा पद्धतीने तळवे चाटत होतात याचा अनुभव तुम्हाला जास्त आहे। त्यामुळे तुम्ही विनाकारण अशा पद्धतीने बूट चाटे कोण आहेत, तळवे चाटे कोण आहेत याची भाषा करू नका। ज्यांनी तळवे चाटले, मराठी माणसाला खाली करण्याचं काम
मराठी माणसाला लुटण्याचं काम ज्यांनी सत्तेमध्ये असताना केलं त्या संजय राऊतांनी दिल्लीसमोर गुलामी पत्करली, दिल्लीचे तळवे चाटले, राहुल गांधी सोनिया गांधी समोर तुम्ही झुकलात वाकलात, हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे बूट चाटण्याची भाषा संजय राऊत यांनी करू नये. जी जिंकेल त्याची जागा हे धोरण आहे असं एकंदरीतच राऊत म्हणतायत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी संदर्भात सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे. जे जिंकेल त्याची जागा हे जर का धोरण आणि हे जर का तोरण असेल तर सगळ्याच्या सगळ्या जागा भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकणार आहे. उभाटा गट आणि मनसेचं अस्तित्व यावेळेला संपुष्टात येईल याच्यामध्ये अजिबात शंका नाही. यांनी तोरणाची भाषा देखील करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं होतं, मराठी माणसाला घेऊन तोरण बांधलं होतं. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला घेऊन स्वराज्याचं तोरण आणि शिवसेनेची पायाभरणी केली. तुम्ही कुणाला घेऊन तोरण बांधतायत? तुम्ही अफजल खानाच्या वंशावळीला सोबत घेऊन तोरण बांधण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही निजामांना आणि मुघलांच्या अवलादींना सोबत घेऊन तोरण बांधण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही अशा पद्धतीचं कितीही तोरण बांधलं तरी मराठी माणसांचं धोरण ठरलेलं आहे. मराठी माणसाचं धोरण हे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पाठीशी आणि महायुतीच्या पाठीशी आहे. जे अफजल खानाचे वंशज आहेत, जे अफजल खानाचा उदोउदो करतात, ज्यांनी औरंगजेब फॅन क्लब चालवण्याची सुपारी घेतली आहे, त्यांच्या पाठीशी मराठी माणूस कधीच राहणार नाही. छत्रपती शिवाजींचा महाराष्ट्र महायुतीच्या पाठीशी, देवेंद्रजी फडणवीसांच्या पाठीशी, एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी नक्की उभा राहील. 12 वाजल्याची वेळ आहे ती कुठेतरी आता बदललेली पाहायला मिळते आणि 11:30ची वेळ केलेली आहे. शिवसेनेच्या अधिकृत पेजवर टाकण्यात आलेली आहे. मी मगाशीच उल्लेख केला की राज ठाकरे संजय राऊत यांच्याबद्दल प्रचंड चिडलेले आहेत. 12 वाजल्याचा मुहूर्त राज ठाकरे यांना मान्य नव्हता आणि अशा पद्धतीनं पोस्टर बदलून यांनी आम्ही जे म्हणत होतो ते खरं आहे हे सिद्ध झालंय. राजजी ठाकरे, उद्धव ठाकरे ज्यांच्या ज्यांच्या सोबत गेलेत ना त्या सगळ्यांचे त्यांनी 12 वाजवलेत. उद्धवजी ठाकरे काँग्रेस सोबत गेले, त्यांचे 12 वाजले. उद्धव ठाकरे शरद पवार साहेबांसोबत गेले, त्यांचे 12 वाजले. आता पुढचा टप्पा तुमचा आहे, पुढची वेळ तुमची आहे. तुमची 12 वाजवण्याची सुपारी संजय राऊत यांनी दिल्लीकडनं घेतलेली आहे आणि तुमचे 12 वाजवण्याचे मनसुबे संजय राऊत आणि उभाटा गटाचे आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी सावध राहिलं पाहिजे. हा पहिली सुरुवात आहे की तुम्हाला मुहूर्त बदलावा लागतो, 12च्या ऐवजी 11:30ला करावं लागतं. उद्धवजी ठाकरे यांची परंपरा पाठीत खंजीर खुपसण्याची आहे. उद्धवजी ठाकरे यांची परंपरा धोका देण्याची आहे. त्यामुळं राजजी ठाकरे यांनी देखील सावध राहिलं पाहिजे की आपल्या पक्षाचे 12 वाजवले जातील याबद्दल त्यांनी चिंता करावी. उभाटा गटाचे 12 वाजवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये केलंय. आता येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर देखील उभाटा गटाचे 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी शिंदे आहे ते दुहीचं राजकारण करते. त्यांचं म्हणणं आहे की सीमा भागात जेव्हा आमचा हल्ले झाला त्यावेळी शिंदेने कुठलाही निषेध केला नाही. या उलट भाजपचे आमदार पराग शाह यांनी मराठी रिक्षावर मारहाण केली. तुम्हाला मारायचा अधिकार कोणी दिला असेल? खरं तर मुंबईमध्ये मारहाणीची आणि खंडणीची सुरुवात कोणी केली? सर्वसामान्य मराठी माणसाला लुटायचं, सर्वसामान्य मराठी माणसावर दादागिरी करायची, सर्वसामान्य मुंबईकरांकडनं खंडणी वसुली करायची, मुंबईकरांना मारहाण करायची, परप्रांतीयाच्या नावाखाली सर्वसामान्य मुंबईकरांना लुटायचं, मारहाण करायची, कानाखाली मारायची ही परंपरा संजय राऊत तुमच्या पक्षाची आहे. उभाटा गटाने आणि मनसेनं अनेक परप्रांतीयांना मारहाण केली होती हे संजय राऊत विसरले. म्हणून आमची आज देखील भूमिका आहे की अशा पद्धतीच्या मारहाणीचं कुणीही समर्थन करत नाही. परंतु ज्या पद्धतीनं तुमच्याकडनं खंडणी वसुली केली जाते, ज्या पद्धतीनं मराठीचा मुद्दा काढून सर्वसामान्य मराठी माणसाला, सर्वसामान्य मुंबईकराला मारहाण करण्याचा प्रयत्न केला जातोय, याला मुंबईकर जशास तसं उत्तर देतील. ज्यांनी पत्रा चाळीमध्ये घोटाळा केला, ज्यांनी बीडीडी चाळीमध्ये मुंबईकरांना महागाची घरं देण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी कोस्टल रोड थांबवला होता, ज्यांनी मेट्रो थांबवली होती, अशा लोकांना मुंबईकर कधीही थारा देणार नाहीत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवून देतील. शिवसेना काँग्रेस आणि भाजप विरोधात लढले, मात्र अजित पवार भाजपला दोन्ही बाजूला कसे जमतात ते शरद पवारांवर मिटिंग आता तुमच्याबरोबर. संजय राऊत, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काँग्रेस चालते, मुंबईमध्ये काँग्रेस नकोय.
तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मनसे हवी, महाराष्ट्रामध्ये मनसे नको. वापरा आणि फेकून द्या हे धोरण संजय राऊत तुमचं आहे. वापर झाला की बाजूला करा हे धोरण उद्धवजी ठाकरे तुमचं आहे. भारतीय जनता पार्टी एखाद्याला मित्र केला तर कायम मित्र म्हणवते. 2019 मध्ये आम्ही उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत युती केली होती. तुम्ही आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. आज महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून त्याचं प्रत्युत्तर दिलंय. आता मुंबईकरांची वेळ आलेली आहे. मुंबईकर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीसोबत होते, विधानसभेत भारतीय जनता पार्टीसोबत आहेत आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टीसोबत देवाभाऊंना निश्चितपणे आशीर्वाद देतील. वचननाम्यासंदर्भात विचारणा केली असं त्यांचं म्हणणं आहे की मुंबई मराठी माणसाची यापेक्षा वेगळा वचननामा नाहीये. जी मुंबईची लूट सुरू आहे ती थांबवणं हाच आमचा अजेंडा आहे. कोस्टल रोडची पायाभरणी सुद्धा आम्हीच केली होती असं दावा केला. संजय राऊत यांनी वचननामा काढू नये तर संजय राऊत यांनी माफीनामा सादर केला पाहिजे. आम्ही कशा पद्धतीनं 25 वर्ष घोटाळे करून मुंबईला लुटलं, मराठी माणसाला मुंबईतून घराबाहेर काढून हद्दपार करून टाकलं, याच्याबद्दल संजय राऊत आणि उभाटा गटानं माफीनामा सादर केला पाहिजे. वचननामा सादर करण्याचा अधिकार उभाटा गटाला आणि संजय राऊत यांना नाही. मुंबईची मेट्रो का रोखली याच्याबद्दल संजय राऊत उभाटा गट माफीनामा द्या. कोस्टल रोडला विरोध का केला याच्याबद्दल उभाटा गटानं माफीनामा दिला पाहिजे. बीडीडी चाळीमध्ये महागाची घरं का देण्याचा प्रयत्न केला याच्याबद्दल संजय राऊतांनी माफीनामा दिला पाहिजे. पत्रा चाळीमध्ये मुंबईकरांचं घर कसं लुटलं याच्याबद्दल संजय राऊत यांनी माफीनामा सादर केला पाहिजे. मराठी भवन सोडून उर्दू भवन निर्मितीचा प्रयत्न कसा केला याच्याबद्दल संजय राऊत यांनी माफीनामा सादर केला पाहिजे. आजान स्पर्धा का घेतली याच्याबद्दल संजय राऊत आणि उभाटा गटाने माफीनामा सादर केला पाहिजे. मराठी सोडून हिरव्या पुल्लावळीसाठी मतं मागितली याबद्दल माफीनामा सादर केला पाहिजे. आणि हा माफीनामा उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत तुम्ही सादर करा. तुम्हाला वचननामा देण्याचा अधिकार नाही. दुसरीकडे कुठेतरी वाचत गाजत या युतीची घोषणा केली जात आहे आणि दुसरीकडे एकीकडे जर पाहिलं तर भाजपकडून आज निवडणूक संचालन समितीची बैठक केली जाते. अशा प्रकारे दोन्ही घटनांकडे तुम्ही पाहता. एका बाजूला वाजत गाजत हे घोषणा करतायत, आम्ही ग्राउंडवर जाऊन लोकांमध्ये संपर्क साधतो. भारतीय जनता पार्टीचं घर चलो अभियान सुरू आहे, जिथं आम्ही डोर टू डोर कॅम्पेन करतोय, सर्वसामान्य मुंबईकरांना भेटतोय. आम्ही नुसते हवेत बाण मारत नाहीत तर आम्ही लोकांच्या संपर्कात असतो, आम्ही रणनीती आखतो. आणि हे कुठली नीती ऐकतात तर ही अशा पद्धतीची नीती आढळत आहेत की ज्यांच्यामध्ये कुठलंही धोरण नाही, कुठलंही तोरण नाही. आम्ही जनतेमध्ये आहोत, आम्ही नियोजन करतोय, तर हे नुसता गाजावाजा करतायत, फटाके फोडण्याचा प्रयत्न करतायत. परंतु यांचे सर्व फटाके, यांचे सर्व बार फुसके निघणार आहेत. विधानसभेला हे फुसके बार आपण बघितलेत, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यांचे सगळे फुसके बार बघितले. महापालिका देखील यांचा लवंगी फटाका देखील फुटणार नाही, सगळे बार यांचे फुसके निघतील. काय वाटते की बाळासाहेब ठाकरे या नावाला मुख्य बनायचं होतं, दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर ही निवडणूक भावनिकदृष्ट्या लढवण्याचा संकेत दिसतोय का दोन्ही पक्षाकडून आणि भाजपला याचा कितपत फटका बसू शकतो ही भावनिक निवडणूक. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद महायुतीसोबत आहेत, भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत. या राज्यामध्ये एकच ब्रँड होता, तो म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड. त्याच्यानंतर हे ठाकरे ब्रँड नाही तर ठाकरेंचा बँड झालेला आहे आणि आज बँड वाजवण्याचा प्रयत्न ते करतायत. तुम्ही कितीही बँड वाजवण्याचा प्रयत्न केला तर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड, त्यांचे आशीर्वाद महायुतीच्या सोबत आहेत, देवेंद्रजींच्या पाठीशी आहेत, एकनाथजींच्या सोबत आहेत. त्यामुळं दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन बँड वाजवण्याचा प्रयत्न केला तरीही मुंबईकरांनी ठरवलं की यांचा बँड वाजवायचा आहे. येणाऱ्या 15 तारखेला मतांच्या माध्यमातून ते बँड वाजवतील आणि 16 तारखेला विजयाचा गुलाल भारतीय जनता पार्टी आणि महायुती निश्चितपणे उधळेल. यांचा बँड वाजवण्याचा कार्यक्रम मुंबईकरांनी निश्चित केलेला आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्यांनी सोडले, ज्यांनी हिंदुत्व सोडलं, ज्यांनी आपला पूर्ण बाळासाहेब ठाकरेंचा विचार वारसा सोडून दिला, त्यांना याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. शेवटचा प्रश्न घेतो. काल एक घटना घडली होती ठाकरे गटामध्ये राशीद मामूद यांना पक्षप्रवेश देण्यात आलेला होता. त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहे, पाकिस्तान जिल्ह्यामध्ये घोषणा दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. काल ठाकरे
गटामध्ये त्याच्या प्रवेशाचा विरोध केलेला आहे, काय सांगणार? उभाटा गट आणि मनसेची मदार ही मराठी माणसावर नाही तर अशा मामूंच्या भरोशावर आहे. त्यामुळं असे कितीही मामू घेऊन आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न केला तरी काल चंद्रकांतजी खैरे यांनी तोंडावर सांगितलं की आम्ही तुला तिकीट देणार नाही, तुला पक्षामध्ये थारा नाही. ज्या राशीद मामूंनी छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला जाहीरपणे विरोध केला होता, ज्या राशीद मामूंनी 1993च्या दंगलीमध्ये मराठी माणसाच्या घरावर हल्ले केले, मराठी माणसाच्या घरावर दगडफेक केली, त्या राशीद मामूला तुम्ही सत्तेसाठी आपल्या सोबत घेतायत, सत्तेसाठी मातोश्रीमध्ये त्यांना प्रवेश देतायत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा काय म्हणत असेल? ज्या राशीद मामूंनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या होत्या, ज्या मामूंनी छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध केला होता, त्या राशीद मामूला तुम्ही शेजारी उभं करता. उद्धवजी ठाकरे जनाची नाही तर मनाची तरी थोडी लाज बाळगली पाहिजे. अशा राशीद मामूला तुम्ही सत्तेसाठी जवळ करणार असाल तर मुंबईतला मराठी माणूस, मुंबईतला सर्वसामान्य माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा ज्यांनी अपमान केला, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला ज्यांनी विरोध केला, त्यांना मराठी माणूस कधीही मतदान करणार नाहीत. तुम्ही राशीद मामूला शेजारी बसवलंय, पण इथला मराठी माणूस त्याचा बदला निश्चितपणे घेईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.